फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल MBA एक्झाम क्रॅकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मी स्वप्नील सर आज तुम्हाला सांगणार आहे MBA डायरेक्ट सेकंड इयर म्हणजेच MBA लॅटरल एंट्रीचा फॉर्म कसा भरायचा आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय काय करायचं आहे, कोणते करायचं आहे। SPPU स्टुडंट लॉग इन सर्च करायचं आहे। स्टुडंट लॉग इनला आल्यानंतर तुम्हाला स्टुडंट या आयकॉनला बटन दाबायचं आहे। त्यानंतर तुम्ही बाय ईमेल ID केला असेल किंवा बाय मोबाईल नंबर केला असेल तो एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही टाकलेला आहे। त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन या बटनाला तुम्हाला प्रेस करायचं आहे। लॉग इन हे प्रेस केल्यानंतर आपल्याला दिसणार इथे पॉपअप आपल्याला दिसणार आहे। तर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची सूचना मी देतो, ज्या मुलांना एलिजिबिलिटी नंबर अपडेट करा असं सांगत आहे त्या सर्व मुलांनी तुमचा प्रोफाईल आधी डिलीट करायचा आहे। MBAचा प्रोफाईल तुम्हाला डिलीट करायचा आहे, बाकी कोणतं डिलीट करायचं नाही आहे। ज्या मुलांना एलिजिबिलिटी नंबर अपडेट करा असं सांगत आहे त्या मुलांना त्यांचा प्रोफाईल अपडेट करायचा आहे, डिलीट करायचा आहे। प्रोफाईल डिलीट केल्यानंतर MBA 24 क्रेडिटचं ऑप्शन घेतल्यानंतर तुमचा डेटा ऑलरेडी फेच होणार आहे। त्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही। त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाची सूचना, त्याही मुलांना फर्स्ट इयरचे सब्जेक्ट दिसत असेल त्याही मुलांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा नाही आहे। जर तुम्ही सबमिट केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही आहे, कारण की सेकंड इयरच्या मुलांना फर्स्ट इयरचे सब्जेक्ट दिसत असतील तर तुम्ही पुढे क्वालिफाय होणार नाही, तुम्ही पुढे एलिजिबल राहणार नाही। त्यासाठी तुम्ही कोणीही घाई करू काही दिवसामध्ये म्हणजे एक किंवा आज किंवा उद्यापर्यंत तुमचा एलिजिबिलिटी नंबर हा ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुमचा डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांना तुमचा एक्झामचा फॉर्म सबमिट झाला असेल डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांनी तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमधून डिलीट हे ऑप्शन करायचं आहे। डिलीट हे ऑप्शन केल्यानंतर काय करायचं आहे, रिमूव्हचं ऑप्शन करायचं आहे। रिमूव्हचं ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो आवडल्यास लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास डाऊट असल्यास कमेंट करा, मी त्याचे नक्कीच उत्तर देईल। आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच टू वॉचिंग।